नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्री या दिवशी एक गुप्त उपाय करा. तुमचे संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. चला तर मग पाहूयात. महाशिवरात्री हा फक्त एक सण नाही. ही रात्र आहे जागृतीची, ही रात्र आहे परिवर्तनाची, ही रात्र आहे आपल्या आतल्या शिवतत्वाला जागवण्याची. वर्षातून एकदाच येणारी ही पवित्र रात्र आपल्याला एक संधी देते. जुने सोडून देण्याची, नवीन सुरुवात करण्याची आणि स्वतःच्या आयुष्याची दिशा बदलण्याची. पण आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तो सर्वसामान्य पूजा किंवा फक्त दूध अर्पण करण्यापुरता मर्यादित नाही. हा उपाय आहे मन, कर्म आणि ऊर्जा शुद्ध करणारा. आणि हो, हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तो गुप्त ठेवा, कारण काही शक्ती शांततेतच कार्य करतात. महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व. महाशिवरात्री ही ती रात्र आहे जेव्हा ब्रह्मांडातील ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते. योगशास्त्रानुसार या दिवशी ग्रहांची स्थिती अशी असते की मानवी शरीरातील ऊर्जा वरच्या दिशेने जाते. म्हणूनच या दिवशी केलेला जप, ध्यान, संकल्प साध्या दिवसाच्या तुलनेत हजारपट प्रभावी ठरतो. ही रात्र म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास. गुप्त उपाय. मौन संकल्प साधना. हा उपाय अगदी सोपा आहे, पण त्याची ताकद अफाट आहे. पायरी 1. स्नान आणि शुद्धी. महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे, शक्य असल्यास थंड पाण्याने स्नान करावे. पांढरे किंवा स्वच्छ कपडे परिधान करावेत. स्नान करताना मनात म्हणा, ओम नमः शिवाय, माझ्या सर्व नकारात्मकतेचा नाश हो. पायरी 2. शिवलिंगासमोर दीप प्रज्वलित करा. शिवलिंगासमोर तुपाचा किंवा तीळ तेलाचा दिवा लावा. बिल्बपत्र अर्पण करा. पण लक्षात ठेवा, हे करताना मनात कोणतीही अपेक्षा ठेवू नका. फक्त समर्पण ठेवा. पायरी 3. 21 मिनिटे मौन. ही आहे खरी किल्ली. शिवलिंगासमोर किंवा शांत ठिकाणी बसा. डोळे मिटा. मोबाईल पूर्णपणे दूर ठेवा. 21 मिनिटे पूर्ण मौन पाळा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. मनात फक्त एकच मंत्र घोळू द्या, ओम नमः शिवाय. या 21 मिनिटात काहीही मागू नका. फक्त स्वतःला पहा. तुमचे दोष, तुमची राग, तुमची भीती सगळे विसरा. पायरी 4. एक गुप्त संकल्प. ध्यान संपल्यानंतर एक छोटा कागद घ्या. त्यावर तुमची एक सर्वात मोठी भीती किंवा वाईट सवय लिहा. उदाहरण, राग, आळस, भीती, नकारात्मक विचार, व्यसन. आणि त्या कागदाला शिवलिंगासमोर जाळा. जाळताना मनात म्हणा, हे महादेव, आजपासून मी या गोष्टीतून मुक्त होत आहे. हा क्षण तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरू शकतो. हा उपाय गुप्त का ठेवावा? कारण ऊर्जा शांततेत वाढते. जेव्हा आपण सतत आपल्या संकल्पाबद्दल बोलतो, आपली ऊर्जा विखुरतो. शिव म्हणजे मौन. शिव म्हणजे अंतरंग शक्ती. तुमचा संकल्प फक्त तुमच्यात आणि महादेवामध्ये राहू द्या. काय बदल दिसतील? जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे केला तर पुढील 30 दिवसात तुम्हाला बदल जाणवतील. मन अधिक शांत होईल, राग कमी होईल, निर्णय क्षमता वाढेल, नकारात्मक लोकांपासून आपोआप अंतर राहील, आत्मविश्वास वाढेल. काही लोकांना तर नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध यामध्येही सकारात्मक बदल दिसतात. पण लक्षात ठेवा, हा जादू नाही. ही आहे तुमच्या आतल्या शक्तीची जागृती. एक महत्त्वाची गोष्ट, शिवाला दूध, फळे, फुले यापेक्षा जास्त प्रिय आहे तुमचे शुद्ध मन. महाशिवरात्रीला लाखो लोक पूजा करतात, पण फार थोडे लोक आत्मपरीक्षण करतात. तुम्ही जर त्या थोड्या लोकांमध्ये असाल, तर तुमचे आयुष्य खरोखरच बदलू शकते. अतिरिक्त शक्तिशाली कृती. जर शक्य असेल तर त्या दिवशी उपवास करा, पूर्ण किंवा फलाहार. रात्री 12 वाजता महामृत्युंजय मंत्र 108 वेळा जपा. एखाद्या गरजू व्यक्तीस अन्नदान करा. दान आणि संयम हीच खरी शिवशक्ती आहे. 30 दिवसाचा नियम. महाशिवरात्री हा फक्त सुरुवात आहे. त्या दिवशी घेतलेला संकल्प 30 दिवस पाळा. जर तुम्ही 30 दिवस सातत्य ठेवले तर तुमच्या मेंदूची सवय बदलते आणि आयुष्याची दिशा सुद्धा. महाशिवरात्री ही फक्त रात्र नाही, ती एक दार आहे. तुम्ही ठरवा, त्या दारातून आत जाऊन स्वतःला बदलायचे की बाहेरच उभे राहायचे. हा उपाय कोणत्याही तांत्रिक, अघोरी किंवा भीतीदायक गोष्टीशी संबंधित नाही. ही आहे शुद्ध, सकारात्मक आणि आत्मजागृतीची साधना. आणि हो, हा उपाय गुप्त ठेवा, कारण काही गोष्टी जितक्या शांत असतात तितक्याच शक्तिशाली असतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.